नमस्कार मंडळी. उद्या महाशिवरात्री, असंही आमचं कुलदैवत पण महादेवजी आहे आणि कवठ त्यांचा प्रिय आहे आणि वर्षातून कवठ एकदा तर खाल्लाच पाहिजे. त्याचे फार औषधी महत्त्व पण आहे. मोठे तर कवठ खातात, पण लहान अशा पद्धतीने बनवलं तर नक्कीच खातील. तर कवठ कसा ओळखायचा? कवठामध्ये एक वेगळा वास येतो आणि वजनाला हेवी असतो. तुमची फसगत होणार नाही म्हणून ही 2 गोष्टी लक्षात ठेवा कवठ विकत घेताना. आणि वर्षातून एकदा तर खाल्लाच पाहिजे. त्याच्यामध्ये फार औषधी गुण आहेत आणि फोडताना पण आपण नारळ कसा फोडतो, सगळीकडे असे ठोके मारायचा, म्हणजे पटकन फुटतो आणि जास्त मेहनत लागत नाही. अशा पद्धतीने आपण कवठ फोडून झाला तुम्ही बघू शकता. मी याच्यामध्ये काही पण एडिटिंग नाही केली आहे. कवठ आपला चांगल्या प्रकारे फुटला आहे आणि आतला जे आपण अ, सारण, पुरण जे पण म्हणतो आपण, ते काढून घेऊया आणि त्याला आपण याची टेस्ट थोडी चिंचेसारखीच असते, पण मुलांना याचा वास फार वेळेस आवडत नाही. तर वास पण आपण या ज्या पद्धतीने करणार आहोत, त्याच्याने त्याचा वास पण येणार नाही आणि मुलांना एकदम म्हणजे आपण चिंचेची कशी कँडी बनवली तशी त्यांना फार आवडेल. तुम्ही नक्की असं करून बघा. आतमधलं आपण सगळं त्याच्यातलं पुरण काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून थोडंसं शिजवून घेणार आहोत. 5च मिनटं शिजवायचं आहे, जास्त नाही करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचा पल्प बनवायचा आहे. कारण की असं आपल्याला त्याच्या बिया आणि त्याचे जे देठ वगैरे असतात ते काढता येणार नाही. म्हणून थोडं अर्धा कपच मी पाणी घातलं आहे आणि 5च मिनटं कुक केलं आहे. 5च मिनटं शिजवलं आहे आणि याच्यामध्ये जास्त विटॅमिन सी जास्त प्रमाणात आहे. आपलं जास्त प्रमाणात फायबर आहे. याच्याने इम्युनिटी चांगली होते. मी अर्धा कप आणि त्याच्यामध्ये थोडा अजून अर्धा कप म्हणजे पाऊण कप पाणी घातलं आहे. जास्त पाणी नाही घालायचं आहे आणि एकदम असा पल्प बनवून घ्यायचा, जसं आपण आंब्याचा रस बनवतो त्या प्रकारे. आणि 5च मिनटं जास्त म्हणजे आपल्याला शिजवायचं नाही आहे. नंतर आपल्याला जास्त त्याला शिजवायचं आहे म्हणून त्याची टेस्ट बिघडणार नाही. आता चांगला आपला पल्प बनून तयार झाला आहे. आता आपण याला चाळून घेऊया. मी मोठी चाळणी घेतली आहे, मोठा होलवाली. तुमच्याकडे तर ती छोटीवाली असेल तर ते पण घेऊ शकता, पण याच्याने ते पटापट होतं म्हणून मी ही घेतली आहे. आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी खूप चांगला आहे. आपली बॉडी डिटॉक्स करतो. जे आपण टॉक्सिन्स खातो जंक फूडने, ते डिटॉक्स करण्यामध्ये जास्त याचा वाटा आहे आणि आपण याच्यात चांगलं चाळून घ्यायचं आहे. पहिलं तर मी स्पॅच्युलाने चाळून घेतलं आहे, थोडं गरम आहे म्हणून. मग नंतर हाताने फटाफट होऊन जातं. नाही होत आहे चाळून तर थोडंसं अर्धा कप पाणी घालून तुम्ही चाळून घेऊ शकता आणि जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटात बनून आपला हा हलवा तयार होतो. डायजेशनसाठी पण खूप छान आहे. म्हणून हे नक्की वर्षातून एकदा तर औषधी आहे म्हणून असं नक्की मी म्हणेन. आणि सगळ्या बिया आणि त्याचे जे देठ आहेत ते निघाली आहेत. आपलं चांगलं चाळून झालं आहे. 1 कप मी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही पाहिजे तर गूळ कापून पण घेऊ शकता आणि अर्धा कप पाणी टाकलं आहे. एवढंच, जास्त काही म्हणजे जास्त पाणी पण ॲड नाही करायचं आणि जास्त गूळ पण नाही टाकायचं आहे. हे जे माप आहे एकदम परफेक्ट आहे. याच्याने तुमचं जास्त आंबट पण नाही होणार आणि जास्त गोड पण नाही होणार. आणि आता याचं क्रिस्टलायझेशन कमी करण्यासाठी आपण निंबू टाकणार आहे. पोह्याचा 1 चमचा मी निंबू घेतला आहे. निंबूचा रस म्हणू शकतो. डायरेक्टली असा निंबू टाकला तर जास्त होऊ शकतो. त्यामुळे एक मापाने घेतलं तर बरं होईल. म्हणजे आपल्याला तार नाही बनवायची म्हणून आपल्याला लिंबाचा रस टाकणं जरुरी आहे. त्या बदली नाही तर तुम्ही व्हिनेगर पण ॲड करू शकता, सायट्रिक ॲसिड पण ॲड करू शकता. पण मी म्हणेन लिंबूच ॲड करा. त्याच्याने आपलं जे अ, गुळाचे खडे आहेत ते बनणार नाही. आता नुसता गूळ मेल्ट होईल तेवढंच मी जास्त त्याला गरम केलं आहे, जास्त गरम नाही केला आहे आणि आपला जो पल्प काढून घेतला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मोठ्या आचेवर 15 मिनटं फक्त कुक करायचं आहे एवढंच. आणि एकदम टेस्टी आपली जी कवठाची अ, हलवा आहे बनून तयार होईल. मी थोडासा कलर टाकला आहे रेडवाला, म्हणजे लाल लिक्विड कलर टाकला आहे. 10 मिनटं ऑलरेडी आपले झाले होते. कलर टाकल्यानंतर 5 मिनटं अजून कुक करणार आहे मी, अजून शिजवणार आहे. आता ह्याला
ट्रान्सपरंट कलर येण्यासाठी मी 1 चमचा तूप टाकलं आहे, साजूक तूप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ते जमायला लागेल, म्हणजे जमण्याच्या कन्सिस्टन्सीवर येईल आणि हातावर घेऊन थोडं चेक करायचं थंड करून, की त्याचा गोळा जमेल एवढंच आपल्याला त्याला शिजवायचं आहे. आणि आपली ही कवटाची हलवा बनून तयार होईल एकदम मस्त. आणि याला तुम्ही 1 तास फ्रीजमध्ये, 2 तास नाहीतर बाहेर पण ठेवू शकता, 1-2 तास फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. 5 मिनटं झाले आहेत म्हणजे पूर्ण 15 मिनटं मी शिजवले आहे मोठ्या आचेवर मी. आणि पूर्ण गॅस बंद झाल्यावर आपण वेलची पावडर टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इसेन्स पण टाकू शकता. पण इसेन्स उपासाला चालतो की नाही हे मला माहीत नाही. तुम्ही नक्की इसेन्स म्हणजे बघून टाका टाकणार असाल तर. नाहीतर रोज इसेन्स नाही तर केवडा इसेन्स हे उपासाला मला वाटतं चालतं. कमेंट करून नक्की सांगा इसेन्स उपासाला चालतं की नाही चालत. आणि अजून 5 मिनटं आपण ह्याच्यावर असंच ठेवणार आहोत. ही आपली जॅम पण ह्याचा जाम पण बनवू शकतो. आपला जॅम बनून तयार आहे. पण याचा एकदम गोळा बनत असेल, म्हणजे हातावर आपला गोळा बनत असेल तर ही आपली कवटाची हलवा बनून तयार होईल. आणि मी आता हे घरामध्ये माझा हा मोल्ड आहे म्हणून मी त्याच्यामध्ये 1-1 चमचा टाकत आहे. तुम्ही पाहिजे तर मोठी आपली थाळी आपली जेवणाची थाळी आहे त्याच्यामध्ये ग्रीस करून त्याच्यामध्ये पण ते म्हणजे सेट करू शकता. फ्रीजमध्ये ठेवलं तर 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर ठेवलं तर बाहेर पण ठेवा. पण आपल्याला म्हणजे तुम्हाला जास्त घाई असेल तर मी एक सगळ्यात सोपी गोष्ट सांगते. 15 मिनटं फ्रीजरमध्ये ठेवा, फटाफट बनून तयार होईल आणि फटाफट खतम पण होईल. कारण की 4 तर ऑलरेडी म्हणजे आमच्या घरी संपले, खाऊन झाले आहेत. आणि एकदम टेस्टी बनले आहेत आणि एकदम चिंचेसारखे लागतात. त्या मुलीला वाटलंही नाही. तिला तर असं वासाने पण आवडत नाही. पण एकदम छान बनून आपले हे कवठाची हलवा बनून तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असा एक व्हिडिओ मराठीमध्ये मी प्रत्येक आठवड्यामध्ये टाकणार आहे. आणि आपली जी कवठाची हलवा आहे आपण टेस्ट करून बघूया. एकदम टेस्टी बनलेला. तुम्ही नक्की करून बघा. मिळूया आपल्या आगल्या